मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला धक्कादायक असं वळण बघायला मिळणार आहे. आपण पाहतो की विजयच्या गाडीने नंदिनीचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. जीवा, मानिनी आणि घरचे सगळेच जण नंदिनीची काळजी करून खूप टेन्शनमध्ये असतात. पण हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सांगतात की बाळाला काहीही झालेलं नाही, बाळ सुखरूप आहे. तेव्हा सगळ्यांच्या जीवामध्ये जीव येतो. पण मालिकेच्या पुढील भागामध्ये पुन्हा एकदा हॉस्पिटल रूममध्येच नंदिनीचा अपघात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. नंदिनी आराम करत असताना एक मुलगा नंदिनीच्या रूममध्ये येतो आणि समोर असलेली औषधाची बॉटल हातामध्ये घेतो. नंदिनीला जाग येते आणि तिला हे सगळं दिसतं. मुलगा औषध पिणार एवढ्यात नंदिनी उठू लागते आणि जोराने ती औषधाची बॉटल लांब फेकते. पण हे सगळं करत असताना नंदिनीचा तोल जातो आणि नेमकी ती पोटावरती खाली पडते. एवढ्यात जीवा त्या रूममध्ये येतो आणि हे सगळं पाहून तो सुद्धा हादरून जातो. मोठ्या अपघातातून सुखरूप बचावलेल्या नंदिनीला आता हॉस्पिटलमधील या छोट्याशा अपघाताची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. पुढे नेमकं काय होणार, नंदिनीचं बाळ खरंच धोक्यात येणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तर यापुढील अपडेट्स मिळवण्याकरिता तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा.